एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव अध्यक्षपदी पृथ्वीजीत सर्वदे तर कार्याध्यक्षपदी डॉक्टर सायली शेंडगे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल येथे माजी अध्यक्ष नागेश रणखांबे यांच्या अध्यक्षतेखालील आणि विश्वस्तांच्या प्रमुख उपस्थित यंदाच्या जयंती उत्सव समितीच्या सर्वसाधारण सभेत नूतन अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड पार पडली। यावेळी राजाभाऊ सर्वदे, राजा इंगळे, शुभांजी बनसोडे, सुबोध वाघमोडे, प्रवीण निकाळजे, ॲडव्होकेट संजय सदाफुले, केडी कांबळे, अतुल नागटिळक, राजा कदम, शशी बापू कांबळे, माजी नगरसेवक अरुण भालेराव, रवी गायकवाड, बबलू गायकवाड, राजरत्न फडतरे, श्रीशैल गायकवाड, विश्वासतळ भंडारे, सुगरी जेटीथोर, राजा दावणे, अजित गायकवाड, शिवम सोनकांबळे, राहुल शंके, राजेंद्र रणदिवे, बाबू बनसोडे, प्राध्यापक मिलिंद गजदाने, आनंद सावंत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती विश्वस्त समितीचे सदस्य उपस्थित होते। दरम्यान मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांना पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेतल्यानंतर बैठकीस सुरुवात करण्यात आली। यंदाचा जयंती उत्सव 14 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान सप्ताह साजरा केला जाणार असून 20 एप्रिल प्रतिवर्षीप्रमाणे शहराच्या मध्यवर्ती भागातून भव्य अशी मिरवणूक काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। यावेळी यंदाचा उत्सव समितीच्या नूतन अध्यक्ष म्हणून पृथ्वीजीत सर्वदे, कार्याध्यक्ष डॉक्टर सायली शेंडगे, सचिव प्रबुद्ध कुमार दोड्यानूर, ऑडिटर कपिल बनसोडे तर खजिनदार म्हणून प्रमिला तुपलोंडे यांची निवड जाहीर करण्यात आली। यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा विश्वस्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी विश्वस्त मंडळातील सदस्यांनी उपस्थित समाज बांधवास मार्गदर्शन करताना म्हणाले, मिरवणूक सुरू व्हायची, परंतु आजकाल आपण बघतो की ऊन उतरल्यानंतर बरीचशी मंडळं बाहेर निघायचा प्रयत्न करतात। आपण उन्हातली माणसं आहोत, आपल्याला उन्हाला काही घाबरायचं कारण नाही। त्यामुळे सकाळी जेवढा लवकरात लवकर आपण मिरवणुका काढू तेवढ्या मिरवणुका आपल्या पारंपरिक जो पूर्वीचा जुना मार्ग आहे या जुन्या मार्गावरून आपली मिरवणूक निश्चितपणे पार पडेल। तेव्हा याची आपण सर्वांनी सूचना या ठिकाणी अंमलात आणायची आहे आणि मध्यवर्तीनं तुमच्या सूचना ज्या आहेत, ज्या डॉल्बीच्या संदर्भातल्या असेल किंवा अन्य ज्या सूचना आहेत, या सर्व सूचनांच्या वरती जे काय प्रशासन, पोलीस प्रशासन आहे किंवा महानगरपालिका प्रशासन आहे, या सर्वांना आम्ही संपर्क करून ज्या काय अडीअडचणी येणार आहेत त्या सोडवण्यासाठी या ठिकाणी विश्वस्त समिती काम करणार आहे। त्यामुळे कोणी काही काळजी करायचं कारण नाही। या दिलेल्या सूचनांचं आपण सर्वांनी पालन करावं असं नम्रतेचं आवाहन करताना इथेच थांबतो। जय भीम, जय भारत। बाबासाहेबांचे फोटो लावलेले असते आणि आपण कॉम्पिटिशन करून आपला मी तुझा बाप असं गाण्यामध्ये लावू नये आणि एकमेकाचे बाप काढू नये, कारण आपलं सर्वचा बाप एक बाबासाहेबच आहे। त्यामुळे आणि दुसरा बाप कशाला आणायचा बाबाचा बाप असताना? तर असं काही कृत्य मंडळामध्ये होऊ नये याची दक्षता करा, शिस्त करा। मध्यवर्ती तर पूर्ण मिरवणूक फिरतच असते। मी तर म्हणतो कुठलेच मध्यवर्ती फिरत नाही, कुठल्यामध्ये एकच मध्यवर्ती आहे, ते मध्यवर्ती फक्त राजाभाऊ सर्वदे आणि सुबोध वाघमोडे आणि राजाभाऊ कदम हे तिघे तसंच मला गेल्या वर्षी अध्यक्ष होता, पण हे तिघे तसेच असतात, दुसरे कोण दिसत नाही। राजाभाऊ इंगळे दिसत नाही, हो खरं सांगायला काय त्याने मध्यवर्ती आहेत, त्यांनी विश्वासूमध्ये आहेत, तरी बी दिसत नाहीत। आम्हाला मंडळ सोडून येता येत नाही, पण तुम्ही सर्व मध्यवर्तीचं ऐका, व्यवस्थित मिरवणूक काढा आणि मिरवणूक काढून मिरवणूक शांततेनं पारा, जेणेकरून आपल्या मिरवणुकीचा इतर समाजाला गर्व वाटला पाहिजे की मिरवणुकी काढा तर या बौद्ध समाजासारखी काढावं असं वाटलं पाहिजे आणि असं तुम्ही कराल, एवढी म्हणजे विनंती। जय भीम, जय भारत। आणि अशा पद्धतीचा सप्ताह पाळून जयंती बाबासाहेबांची कोणी साजरी करत नाही आणि ज्या आमच्या पूर्वजांनी केलं त्यामध्ये माझा बाप पण होता याची मला आठवण आहे। तेव्हा उपस्थित सर्व बांधवांना मला सांगायचं आहे की डॉल्बीचा विषय ज्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांना भेटायला जाऊ, पोलीस कमिशनर आणि कलेक्टर यांना, तर त्यावेळेस निश्चितपणे आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या जाईल। आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्ही तुमचे वैरी नाही, आम्ही तुमचे म्हणजे मोठे कुटुंबातले मोठे लोक आहोत, म्हणजे आम्हाला मान खूप आहे, तुम्हाला कमी नाही अशातला भाग नाही, परंतु तुमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं जात असतो। तुमच्या भावना आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करू, आपल्याला जास्तीत जास्त वेळ मिळवण्याच्या दृष्टीनं जास्तीत जास्त तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे मिरवणूक काढण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू।
आणि आपण सर्वस्व शिस्तबद्ध करत असताना हे सर्व मिरवणूक तुमचं सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की सर्व अंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी काम केले या देशामध्ये. तर बाबासाहेबांनी केलेल्या प्रत्येक कार्याचा आपल्याला कशा पद्धतीनं जनतेसमोर मांडता येईल, अन्य जाती धर्मांच्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांना मर्यादित करण्याचं काम काही लोक करत आहेत. त्यांना जर आपल्याला शह द्यायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य हे आपल्याला दाखवणं खूप गरजेचं आहे. तेव्हा उपस्थितांना माझी विनंती आहे की या मीटिंगनंतर ज्या वेळेस आपले इतर कार्यक्रम आपण करू तर 13 तारखेच्या रात्रीच्या 12 वाजल्यापासून तर मिरवणूक संपेपर्यंत आपले जे काय सप्ताह ठरेल त्या रात्रीच्या 12पर्यंत व त्यानंतरच्या होणाऱ्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. आपण उत्साहाने साजरे करू अशा पद्धतीची विनंती करतो आणि आपले जगतो. जय भीम, जय भारत. संधी देण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी दुसरी एक चर्चा झाली की फॉरेस्टमध्ये आल्यानंतर दारूच्या संदर्भात जी चर्चा झाली निश्चित आपण प्रशासनाला सांगू. ज्या ज्या विभागामध्ये सोलापूर शहरातील मिरवणुकीच्या दिवशी सर्व दारूधंदे बंद करण्याची विनंती आपण CP साहेबांना करतोय, जिल्हाधिकाऱ्यांना करतोय. यावेळी सुद्धा ती विनंती करू आणि कटाक्षाने त्या ठिकाणी जिथं जिथं आपल्याला संशय येईल त्या ठिकाणी तो बंदोबस्त करण्याचा मध्यवर्तीच्या वतीने आपण प्रयत्न करूया. दुसरी गोष्ट, सुबोध वाघमोडेची सूचना मांडली की मंडळाचा एक प्रतिनिधी आपण ह्या मिरवणूक प्रमुखमध्ये घेतोय यादीमध्ये, परंतु नुसतं यादीमध्ये न घेता तो विश्वस्त समितीच्या सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जेणेकरून की आता यावर्षी या मिरवणुकीमध्ये विश्वस्त समितीचा एक वेगळा प्रयत्न राहील की प्रत्येक चौकामध्ये विश्वस्त समिती 4-4चा ग्रुप करण्याचा आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून ही मिरवणूक लवकर पुढे निघेल आणि प्रत्येकाला मिरवणूक बघण्याची संधी. 4 नावं पुतळ्याजवळ 4 जण थांबतील, डफरिंग चौकात 4 जण थांबतील, इम्प्लॉयमेंट चौकात 4 जण थांबतील की जेणेकरून हे 4 लोकांचं काम डफरिंग चौक ते आंबेडकर पुतळा, डफरिंग चौक ते इम्प्लॉयमेंट चौक किंवा इम्प्लॉयमेंट चौक ते फॉरेस्ट अशा पद्धतीने हे 4 विश्वस्त आणि ज्याच्यासोबत मंडळाचे प्रतिनिधी यांच्या माध्यमातून ही मिरवणूक लवकर काढण्याचा आपण प्रयत्न करण्याचा यावेळेस मध्यवर्तीनं तो निर्णय घेतला. निश्चित त्याची अंमलबजावणी आपण यावेळेस करूया की जेणेकरून शहरातील जे 250 मंडळं मिरवणूक काढतात त्यापैकी 180च्या आसपास येतात. 450 मंडळाचं प्रतिष्ठापना होते. 175 ते 180पर्यंतचा आकडा आपल्याकडे असतो दरवर्षी. यावर्षी कदाचित वाढ होण्याची शक्यता आहे. तेव्हा जेवढे होतील त्या सर्वांना मिरवणुकीमध्ये आनंद घेण्यासाठी आपण मध्यवर्तीच्या वतीनं प्रयत्न करूया. आपल्या जेवढ्या सूचना आल्यात त्या सूचनेचा निश्चित मध्यवर्ती कमिटी निर्णय घेईल आणि पोलीस प्रशासन असेल, जिल्हाधिकारी प्रशासन असेल, या प्रशासनासोबत चर्चा करून ही 134वी जयंती आनंदाने उत्साहाने साजरी करण्यासाठी आपण सर्व शहरवासी आणि सोलापूर नव्हे तर महाराष्ट्रासमोर एक नवीन आदर्श